नमस्कार, वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आजची रेसिपी ही खूपच स्पेशल असणार आहे, कारण एका विशिष्ट पद्धतीने आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। कांदा पोहे करण्यासाठी लागणारे साहित्य आहे। येथे मी 2 छोट्या पळ्या तेल घेतलेले आहे, एक छोटी वाटी घेतलेले आहेत शेंगदाणे आणि कोथिंबीर ही घेतलेली आहे एक छोटीशी वाटी। मिरच्या घेतलेल्या आहेत 4, या मी असं कट करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या। त्यानंतर थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, मोहरी घेतलेली आहे थोडीशी, जिरे थोडेसे आणि हळद थोडी, सुके खोबरे खिसून घेतलेले आहे थोडे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत आणि 2 चमचे पिठी साखर आणि एक छोटी वाटी बारीक शेव। त्यानंतर येथे मी 2 छोट्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत, हे असं उभे चिरून घेतलेले आहेत मी। त्यानंतर एक छोटा बाउल मी हे जाडे पोहे घेतलेले आहेत। चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। चला तर आता आपण सर्वप्रथम पोहे भिजवणार आहोत। तर हे पोहे मी एका खास पद्धतीने भिजवणार आहे, तर त्यामुळे ते पोहे आपल्या आणखीनच छान टेस्टी होणार आहेत। तर त्यासाठी येथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतते आणि आता आपण मगाशी लिंबू घेतलेलं, तर हे मी अर्ध लिंबू घेतलेलं, हे लिंबू मी पूर्ण आता ह्याच्यामध्ये पिळते। त्यानंतर 2 चमचे यामध्ये पिठी साखर घालायची आहे आणि हे छान असं मिक्स करायचं आहे। हे बघा छान मिक्स झालेलं आहे। आणि आता हे मगाशी मी जो बाउल घेतलेला होता, तर त्या बाउलमध्ये आता हे पाणी ओतायचं आहे। आणि हे आता चाळणीवर ओतायचं आहे पटकन। इथे मी आता ही चाळणी घेतलेली आहे आणि ह्या चाळणीमध्ये मी आता हे ओतते। आणि यावरून आता जरा थोडं आणखी साधं पाणी ओतायचं आहे, म्हणजे ते पोहे जरा छान असे भिजले जातील। हे पोहे आता असेच जरा 1-2 मिनिट ठेवायचं आहे। हे पोहे लगेच असे सुटसुटीत मोकळे होतात। आणि आता आपण 2 मिनिटं ठेवूयात असेच पोहे। आता सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकूयात आधी आणि तेल जरा तापवून देऊया। आता तेल आपलं छान तापलेलं आहे, तर आता सर्वात आधी याच्यामध्ये शेंगदाणे असे छान फ्राय करायचे आहेत। छान अगदी शेंगदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आहेत, हे शेंगदाणे फ्राय करायचे आहेत। आणि असं थोडंसं भाजत आले की नंतर आपण कांदा टाकणार आहोत त्यामध्ये। आणि सतत हे असं हलवत राहायचं आहे, नाहीतर शेंगदाणे करपू शकतात। छान असे खरपूस भाजले की क्रिस्पी शेंगदाणे होतात एकदम, आणि ते खाताना छान लागतात।
आता हे शेंगदाणे थोडेफार असे भाजलेले आहेत बघा. आणि आता आपण यामध्ये कांदा टाकूयात आणि कांद्याबरोबर आणखी ते परत भाजले जातात. आणि आता यामध्ये जिरे टाकूया, अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा, पुन्हा मिरची, कढीपत्ता. हे छान भाजून घ्यायचे सगळं. कांदा आता छान असा थोडासा असा ब्राऊनसर असा तांबूस असा नॉर्मली होईपर्यंत हे आपल्याला असंच परतत राहायचं आहे. हे पहा, आता आपला कांदा छान असा बघा थोडा नॉर्मली तांबूस रंगावर असा ब्राउनिश रंगावर असा भाजलेला आहे. आणि शेंगदाणे हे खूप छान असे भाजलेले आहेत, असे खरपूस असे. तर यामध्ये आता हळद घालायची आहे, अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा. आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि कोथिंबीरही घालायची आहे, थोडी असं तेलात अशी फ्राय करायची आणि नंतर वरतूनही टाकायची कोथिंबीर. पण असं तेलात पण भाजल्यानंतर कोथिंबीर छान पोहे होतात, छान असा त्याचा स्मेल पण येतो आणि टेस्ट पण येते. आणि हे पोहे बघा आता छान असे सुटसुटीत झालेले आहेत, मोकळे मोकळे असे. आता आपण त्यामध्ये पोहे घालणार आहोत. हे हाताने आधी हे व्यवस्थित करून घ्यायचे मोकळे. आणि आता हे 1-2 मिनिट परतायचं आहे, 2 ते 3 मिनिट. पोहे करायला जास्त वेळ नाही लागत परतायला, ते लगेच परतून होतात, तयार होतात. 1-2 ते 3 मिनिटात असे परतले की पोहे तयार. आपण लिंबू आणि साखरेच्या पाण्यात पोहे भिजवल्यामुळे हे पोहे आणखीनच छान टेस्टी होणार आहेत. आणि आता आपल्याला याच्यामध्ये वरतून साखर आणि लिंबू टाकण्याची सुद्धा गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडी ते भिजवताना टाकलेले आहेत. हे पहा, आता आपले हे पोहे तयार आहेत. आता मी गॅस बंद करते. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची कांदे पोह्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.